नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो नगर परिषद भरतीच्या बाबत ना रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जे आहे ना तर ते एक पत्रक आलेलं आहे ना. आता त्या पत्रकाच्या आधारे यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ जे आहेत ना तर ते आलेले आहेत ना. अशामध्ये हे पत्रक जे आहे या पत्रकाचा जर आधार पाहिला तर सगळे सांगतात की बाबा आता पुढच्या काही दिवसामध्ये जाहिरात येणार आहे, महिन्यात 2 महिन्यात येणार आहे. माझ्याकडे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी 2 पत्रक आहे. रायगड तर आहेच, पण एक दुसरं देखील पत्रक आहे. या दोन्हीही पत्रक जे आहेत ना तर ते शासनाचेच आहेत आणि या दोन्ही पत्रकाच्या आधारे जाहिरात कधी येईल, किती पदांची येऊ शकते, ठीक आहे, किती पदांची येईल ते तर नंतर कळेल. आकृतीबंध वगैरे फायनल आकृतीबंध आल्यानंतर, आकृतीबंध आल्यानंतरच जे आहे ना तर ते जाहिराती जे आहे ना तर ती पुढे सरकत असते, ठीक आहे. आणि नंतर TCS किंवा IBPS या दोघांपैकी कोण परीक्षा घेणार ते देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. ओके, मी पेन शोधत होतो पण पेन मला काही सापडलं नाही. हां, ठीक आहे, ओके. TCS आणि IBPS कोण घेणार जाहिराती हे पण सांगतो मी. IBPS ची येऊ शकते का TCS ची येऊ शकते ते देखील सांगतो मी. चला आता व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओमध्ये पहा. तत्पूर्वी आपली तलाठी भरतीची ही जी बॅच आहे तर ती देखील आपण लॉन्च केलेली आहे. आकृतीबंध आल्यानंतरच बॅच लॉन्च केलेली आहे, अगोदर नाही, ठीक आहे. आणि ही बॅच अशी आहे की तुमची परीक्षा MPSCने घेऊ द्या की कोणी घेऊ द्या, तुम्हाला ही बॅच जी आहे कन्सेप्ट ओरिएंटेड असणार आहे. जी MPSCची डिमांड आहे त्याच पद्धतीने आपण ही जी बॅच आहे तर ती कंडक्ट करतोय. ही एकदा बॅच जॉईन केल्यानंतर परत तुम्हाला दुसऱ्यांदा कधीही जॉईन करायची गरज पडणार नाही. एक बॅच तुमची परीक्षा होईपर्यंत ही बॅच जी आहे तर ती असणार आहे. यामध्ये फक्त 2 प्रकारच्या बॅचेस आहेत. एक नॉर्मल बॅच आहे आणि एक प्रीमियम VIP स्टुडंटची मेंटॉरशिप बॅच आहे. मेंटॉरशिप बॅच जी आहे तर ती त्याची प्राइस ही आहे, नॉर्मल बॅचची प्राइस ही आहे. गुरुवारपासून या बॅचेस जे आहेत ना तर त्या लॉन्च होणार आहेत. सध्या यावरती 25% तुम्हाला ऑफ मिळणार आहे. अमोल केस हे कुपन कोड वापरून तुम्ही गुरुवारपासून जॉईन करू शकता. ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. काही अतिरिक्त माहितीसाठी 7066 155 355 या नंबरवर रिच आउट करू शकता. चला आता करूया सुरू. नाव आता हेच ते पत्रक आहे ज्याच्याविषयी सगळे शिक्षक लोक जे आहेत तर ते व्हिडिओ घेतात. यावरतीच भरपूर असे व्हिडिओ आलेले आहे. सदरील पत्रक जे आहे तर ते जिल्हाधिकारी जे आहेत जावळे साहेब त्यांच्या सैनी हे आलेलं आहे. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. ज्या अर्थी, ठीक आहे, म्हणजे बघा आता भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे सरळ सेवेची पदे पहा. महाराष्ट्रामध्ये भरती जी आहेत ना तर ती शासकीय भरती होण्यासाठी 2 पद्धतीच्या परीक्षा होत असतात. एक असते MPSC, जी MPSCच्या मार्फत MPSC परीक्षा होतात. त्यामध्ये पण काही सरळ सेवेने होतात, म्हणजे एकच परीक्षा होते MPSCची आणि डायरेक्ट जॉईन होते. आणि काही पूर्व आणि मुख्य असतात, ठीक आहे. नंतर ज्या राहिलेले जे पद आहेत तर ते होतात सरळ सेवेने, सरळ सेवेने, ठीक आहे. सरळ सेवा ही काय आहे, एका परीक्षेचं नाव आहे. ही परीक्षा कंट्रोल केल्या जाते दुय्यम सेवा निवड मंडळाद्वारे, ठीक आहे. 1988ला या विभागाची स्थापना झाली होती. नंतर ते पुढे MKCL, नंतर मग ते TCS आयॉन महापरीक्षा वगैरे पोर्टल झाले तर सध्या TCS मार्फत या परीक्षा भरल्या जातात. पण जी पदं आहेत सरळ सेवेची ती आजही ज्या वेळेस लिखित स्वरूपात जेव्हा लिहिलं जातं तर त्यावेळेस दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतीलच पद असं म्हटलं जातं. 18 जुलैचं GRचं बरेचसे लोक जे आहेत ना तर ते उदाहरण देतात. MPSCनं सांगितलेलं सरळ सेवा घेणार, सरळ सेवा घेणार. ऐका, इथं अराजपत्रित ग्रुप B कोट्यातील पद जे आहेत ना तर ते आजही भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेत आहे. अगोदर B ग्रुपची पदं जी आहेत ना तर ती MPSC सरळ सेवेनं घेईल, ठीक आहे. याबद्दलचा हा GR आहे. सांगितलं लोकांनी बाबा आता ग्रुप Cच्या परीक्षा गेलेल्या आहेत. अरे धडाधड जाहिराती येतात ना आणि नंतर मग येऊन साधे भोळाचं काय म्हणतात की ते येण्याचं सोंग घ्यायचं. आम्हाला तर कळतच नाहीये की बाबा आता MPSC घेणार होती आणि आता जाहिराती धडाधड येतात. कळायला काहीच मार्ग नाही. अरे तुम्हाला समजलं नाही ते गोष्ट, तुम्हाला समजली नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं की कोणाला समजली नाही. नुसतं GR वाचणं वेगळं, समजणं वेगळं, समजून सांगणं वेगळं, या गोष्टी ज्या आहेत ना तर ते वेगळं आहे, ठीक आहे. नंतर आता येऊया पुढं. आता यांनी काय सांगितलं, गट क गट ड संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून, म्हणजे एकत्रित मार्गदर्शन सूचना ज्या आहेत ना तर त्या निर्गमित केलेल्या आहे. प्रशासनानं जेवढ्या पण नगर परिषद आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यांना एकत्रित मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, ठीक आहे. पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत. आता जर तुम्ही समजा हा GR जर प्रत्यक्ष वाचला ना तर यामध्ये सेंटर गाभा जो आहे ना तर तो यावरती आहे की तुम्हाला जिल्हा निवड समिती स्थापन करायची आहे आणि त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचे काय काम करायचं
की बाबा TCS आयॉन यांच्यासोबत तुम्ही काय करा, करार करा आणि जिल्हा निवड समिती स्थापन करणं हा कोर कन्सेप्ट आहे याचा. परीक्षा घेणं किंवा लगेच जाहिरात येणं हा अर्थ काढणं याच्यातून थोडंसं मला वाटतं की चुकीचं आहे. हे झालं पहिलं. ठीक आहे, आता यामध्ये आणखी काय आहे तर ते बघून घेऊया. यामध्ये काय सांगितलेलं आहे की गट ब राजपत्रित गट ड संवर्गातील पदे जे आहेत MPSCची MPSC कडून भरणार. हे जे नंतर हे टाकायलाच नाही पाहिजे. त्यांनी उगाच कन्फ्युज होतात. MPSCच्या बाहेरील, MPSCच्या आतील, दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील, एक तर जे GR सांगणारे लोक आहे त्यांचा मेंदू चालत नाही अशा शब्दांनी आणखी कन्फ्युज होतात. ठीक आहे, स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी TCS आयॉन किंवा IBPS ठीक आहे यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाने निवड करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, TCS किंवा IBPS यांच्यासोबत काय करा, करार करा. नाव आता लिसन मी व्हेरी केअरफुल. महानगरपालिकेच्या जाहिराती जसा सेपरेट येतात, जर समजा राज्य शासनानं केंद्र म्हणजे सेंट्रल पद्धतीनं नगर परिषदेची जाहिरात काढायची नसेल या उद्देशानं त्या नगर परिषदांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमची स्पेशल जाहिरात घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही TCS आयॉन किंवा यांच्यासोबत करू शकता का. कारण इथे असं आहे, नगर परिषदेची जाहिरात जी आहे ना तर ती सेंट्रल लेवलला येते आणि नंतर मग खालच्या नगर परिषदाला किती जागा आहेत काय आहेत ते त्या पद्धतीने ठरतं. जसं पोलीस भरती आहे आली सगळी सेंट्रल लेवलला, नंतर किती जिल्ह्याला कोणत्या जाहिराती आहेत तर त्या पद्धतीने नंतर मग तो जिल्हा ठरवतो की आपल्याला कधी कशा पद्धतीनं जाहिरात घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशाच प्रकारची जी जाहिरात जी आहे ना तर ती येणार. तर त्यावेळेस कोणती पदं TCS आणि कोणती पदं IBPS ने घ्यायची. ठीक आहे, आता यावरती मी तुम्हाला विशेष करून खोल मार्गदर्शन करतो. ज्या नगर परिषदेमध्ये ग्रुप B ची पदं जास्त आहेत, ठीक आहे, कोणती ग्रुप B ची पदं जास्त आहेत, अराजपत्रित पदं जी आहेत ना तर ती जास्त असतील तिथं IBPS परीक्षा घेण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि जर समजा ग्रुप C आणि ग्रुप D तर त्या आरामखोरांनी आता विकलेले जे ठेकेदाराला, ग्रुप C ची जर पदं असतील ना तर तिथं कोण घेणार आहे, TCS घेणार. समजलं. म्हणजे IBPS जे आहे ना तर ते थोडंसं स्टँडर्ड आहे. डोक्यानं काम करणारे लोक जर घ्यायचं असेल, हाय लेवलचं जर पद घ्यायचं असेल जिथे MPSCला शक्य नाहीये तिथं काय करतात की IBPS मार्फत घेतात. असं नाही की TCS मार्फत घेऊ शकत नाही, TCS मार्फतही घेतात, पण क्वांटिटी किती आहे त्या पदांची त्यावरती पण डिपेंड करतं. 2, 4, 8, 10 पदं असतील तर त्यासाठी TCS ठीक आहे, पण मग IBPS जे आहे ना तर ते पण घेऊ शकतो. आय होप तुम्हाला हे कंपॅरिझन आवडलं असेल ना. आता हे झालं आणि यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा आता ही पद भरती जर करायची आहे ना तर ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. यासाठी कंपनी बरोबर करार कळवण्याचे तुम्हाला कळवलेले आहे. ठीक आहे, कळवलेले आहे म्हणजे ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण या पत्राचा मुख्य उद्देश जो आहे ना तर तो मुख्य उद्देश काय आहे की तुम्हाला जिल्हा निवड समिती जी आहे ना तर ती स्थापन करायची आहे. जिल्हा निवड समिती स्थापन करायची आहे त्यासाठी हे पत्र आहे. आणि यामध्ये जिल्हा निवड समितीमध्ये कोण कोण असणार आहे पहा, जिल्हाधिकारी आहे, ठीक आहे, सदस्य असतील महिला बाल कल्याण विभागाचे आहे, नगर परिषद समाज कल्याणचा आहे. समाज कल्याणच्या यासाठी की बाबा रोस्टर वगैरे आरक्षण वगैरे सगळ्या जाती संवर्गासाठी जे नंतर ते होतात की नाही व्यवस्थित पारदर्शक त्याच्यासाठी ते लोक आहेत. ठीक आहे, प्रकल्पग्रस्त वगैरे जे आहे तर ते त्यांचं आहे. आयुक्त नगर परिषद प्रशासन वगैरे सगळे जे आहेत ना तर ते लोक असतात. महिला बाल म्हणजे महिलांसाठी पण ते त्याच्यामध्ये प्रावधान केलेलं असतं ना. आता हे झालं एक पत्र. आता माझ्याकडे आहे दुसरं पत्र हे. ठीक आहे, हे पत्र आहे 30 डिसेंबर 2025 हे पत्र आहे. कधीचं 30 डिसेंबर 2025 पत्र आहे. आणि हे जे आहे ना हा अध्यादेश जो आहे ना महाराष्ट्र शासन नगर परिषद संचालनालयामार्फत आहे. हा तुम्हाला मी व्हिडिओ संपल्यावर लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. हा इम्पॉर्टंट आहे. त्या पत्रकाच्या आधारे, या पत्रकाच्या आधारे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की बाबा जाहिरात काही दिवसात येणार आहे. या पत्रकाच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय माहिती आहे. आता हे जे आहे ना हे पत्रक त्यांनी दिलेलं आहे मागची जी पदभरती झालेली आहे 2023ची. ठीक आहे, 2023ला जाहिरात आली होती आणि त्या पोरांना जॉईनिंग 2024 मध्ये देण्यात आल्या होत्या. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाचा जो 2 डिसेंबरचा जो GR होता त्यात सांगितलेला आहे की बाबा आम्ही निवड यादी आणि अतिरिक्त जी वेटिंग लिस्ट आहे यांची कालमर्यादा 2 वर्षासाठी करणार आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी संवर्गाचे नाव दिलेलं आहे. जे काही 7-8 संवर्गाची पदं नगर परिषदेत असतात सगळे संवर्ग यामध्ये दिलेले आहे. यापैकी पहा, अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे काही पदं असतील तर ते आहे 26 ऑगस्टला त्यांना काय केलेली आहे 2024च्या निवड यादी दिलेली आहे. वेटिंग लिस्ट पण त्याच दिवशी लागलेली आहे. अशी कम्प्युटरची 26 ऑगस्ट आहे. स्वच्छता अभियंता जे आहेत तर त्यांची कधी 26 ऑगस्ट पर्यंत लागलेली आहे. नगर परिषद अग्निशामनची जी आहे तर ती 26 ऑगस्टला लागलेली आहे. नगर परिषद लेखापाल ऑडिटचे पद जे आहेत तर ते 30 तारखेला लागलेले आहे. नंतर अभियांत्रिकी सेवा ज्या आहेत तर त्या
10 सप्टेंबरला गेले आणि ही पदं जी आहेत तर ती ग्रुप बी ची अराजपत्रित पदं आहे. ठीक आहे, असं नाही की एमपीएससी मार्फत घेतल्या जातात. ठीक आहे, माहिती बेंड करून तुमच्या समोर सांगतील की बाबा ही याची पद आहे. ठीक आहे. देन कर निर्धारण अधिकारी हे ग्रुप सी चं पद आहे. स्वच्छता निरीक्षक ग्रुप सी चं पद आहे. या लोकांना कधी दिलेली जॉईनिंग 19 सप्टेंबर 2024, 6 ऑक्टोबर 2024. दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पद 2 वर्षासाठी व्हॅलिड आहे. म्हणजे 6 ऑक्टोबर 2025ला 1 वर्ष होईल, 6 ऑक्टोबर 2026ला 2 वर्ष होईल. म्हणून मी माझ्या ज्या अगोदरच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ना, तर ही तारीख मी मेन्शन केलेली आहे. असं नाही की जाहिरात येऊ शकत नाही, येऊ शकते. ते फक्त ते काय की दिलेलं असतं खाली. तुम्ही पिक्चर पाहताना कसं दिलं असतं, इथं कोपऱ्यात टाकतं ते धूम्रपान निषेध आहे, पण लगेच सिगरेट पितात फू फू फू, राईट. हे असं आहे, ते फक्त ते दिलेलं आहे, पण तोपर्यंत जाहिरात येत नाही. कारण वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी जे आहेत तर ते कायदेशीर त्या पदासाठी हक्कदार असतात, ते कोर्टात जाऊ शकतात. ठीक आहे, तर त्यामुळे हा जी आर आहे, हा एक आहे आणि तो एक आहे. आता यापैकी कुठला खरा मानायचा आणि कुठल्या खऱ्या जी आरला उद्देशून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. तलाठी भरतीचा आकृती बंद आलेला आहे. नगर परिषदचा देखील आकृती बंद येईल. मागचे जे तलाठी भरती सांगायचे ना की 1700 पदं आरती गेली ना उडत, हे 3118 का काहीतरी सांगतायत. ज्यावेळेस आकृती बंद येईल ना तर तिथून पुढे जाहिरात असतात. चला थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.